चला आज म्हटलं मुलांच्या आवडीचं काहीतरी बनवूया. सो हे मार्बल कुकीज त्यांच्यासाठी खूप टेस्टी झाले होते. एकदा जरूर ट्राय करा आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही एखादी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला. खूप टेस्टी लागतात. बाहेरच्या बेकरीमधले कुकीज तुम्ही विसरून जाल. हे मार्बल कुकीज बनवायला घरात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यांपासून बनवणार आहोत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया ही रेसिपी कशी बनवायची तर. पण त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला एका बाउलमध्ये तूप आणि पिठी साखर चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे घेतले अर्धा कप डालडा. डालड्याच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तूप घेऊ शकता. पण बघू शकता तूप आपलं कसं घट्ट आहे तसंच घ्यायचं आहे. जास्त लिक्विडमध्ये घेऊ नका. बरं, आता आपण घेतले तूप आणि यामध्ये टाकायची आपल्याला पिठी साखर. पिठी साखर आपण घेतलेली आहे 3/4 कप. 3/4 कप म्हणजे काय? अर्धापेक्षा जास्त, एकपेक्षा कमी असं हे माप आहे. नंतर आपण आता हे चांगलं लाईट आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत फेटून घेणार आहे. मला हातानेच आवडतं, मी हाताने पटकन करून घेते. तुमच्याकडे मशीन असेल तर मशीनने तुम्ही इझी करू शकता, वेळ कमी लागेल. बरं, आता आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत. 1 कप मैदा घ्यायचा आहे, 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला रवा टाकायचा असेल तर तुम्ही 1 चमचा रवा टाकू शकता. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे चाळून घ्यायचं आपल्याला. इथंच बेकिंग पावडरसुद्धा टाकायची, ती मी विसरली होती, नंतर टाकलेले, ते तुम्हाला पुढे समजेलच. आता हे चांगलं एकत्र करताना आपल्याला एकदम हलक्या हाताने लाईटली मिक्स करायचं आहे सर्व. पण आता मला ह्या बाउलमध्ये काही मिक्स करता येत नव्हतं, सो मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता हे चांगलं रफ करून घेते. म्हणजे तूप, मैदा सगळं एकत्र होईल आणि आपल्याला कुकीजला शेप देता येईल. जसं मी मागे म्हटलं तुम्हाला, बेकिंग पावडर आणि सोडा थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला. तर आता आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व चांगलं एकत्र करून घेतो आहे. आता हे तुम्हाला खूप ड्राय दिसत असेल तर दुधाचा वापर करू नका, नाहीतर काय होतं कुकीज ना फ्लॅट होतात, लाईट आणि फ्लफी नाही बनत. त्यामुळे आता हलक्या हाताने मळत राहायचं, तूप मेल्ट होतं आणि छान गोळा रेडी होतो आहे. तर या पिठाचे आपल्याला पाहिजे तसे आकार आपल्याला देता येतील. बरं, मी अर्ध्या पिठामध्ये कोको पावडर ॲड करणार आहे, कारण तुम्ही बघितलं असेल मी मार्बल कुकीज बनवले. त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं कोको पावडर आणि एकदम थोडंसं दूध टाकायचं आहे. दूध जास्त टाकायचं नाही, दुधामुळे काय होतं कुकीज ना फ्लॅट होतात, जास्त लाईट आणि फ्लफी नाही होत. त्यामुळे दूध कमी टाका, सर्व चांगलं एकत्र करून घ्या आणि या पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे रेडी करून घ्यायचे. जसे मी इथे करते तसे, थोडेसे मोठे झाले थोडेसे तुम्ही बारीक करा. तर ही कुकीज आपण मार्बल इफेक्टमध्ये बनवणार आहे. त्यासाठी आपण अशा या पद्धतीने तिला लावून घेतो आहे बटर पेपरवरती आणि हलक्या हाताने कशाने प्रेस करायचं, म्हणजे ते सगळं चांगले चिपकतील, एकमेकाला सुटणार नाहीत आणि छान मार्बल इफेक्टसुद्धा येईल. नाहीतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता, मिक्स करून जसं तुम्हाला जमेल तसं, पण मार्बल इफेक्ट येऊ द्या. त्यामुळे टेस्टही खूप छान लागते. अर्धी चॉकलेटी, अर्धी साधी, एकदम टेस्टी. खूप, मला तर खूप आवडली. आमच्या घरातही सर्वांना खूप आवडलेली ही कुकीज. तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा. या कुकीजला मार्बल इफेक्ट येण्यासाठी तुम्हाला जर काही तुमच्या वेगळी पद्धत वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. अशाच या पद्धतीने केलं पाहिजे असं काही नाही, पण मार्बल इफेक्ट येऊ द्या फक्त, एवढंच. इथे बघू शकता प्रेस केल्यानंतर मी कुकी कटरने कुकीज छान कट करून घेतलेले आहे. जसं तुम्हाला आकार हवा आहे तसं तुम्ही त्या आकारात कट करून घ्या. नंतर पुन्हा त्या पिठाचेच गोळे बनवून मी असे या पद्धतीने लावून घेते. जर तुम्हाला याच्यामध्ये वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळं काहीतरी ट्राय करून ह्या मार्बल कुकीज बनवू शकता. अशी नसेल करायची तर डायरेक्ट नाही तर दोघे पिठं मिक्स करा हलके हलके आणि नंतर लाटून कुकी कटरच्या साह्याने कट करून घ्या. बघू शकतात जेवढं पीठ होतं तेवढ्या पिठाचे गोळे करून मी एक मोठा सर्कल रेडी केला आणि आता प्रेस करून घेते आणि जेवढे कुकीजनी कट होतील तेवढे कुकीज मी कट करून घेणार आहे. आता हे कुकीज मी एका पॅनमध्येच बेक करणार आहे, म्हणजे तुम्ही कढईमध्ये केले तरी चालतील. पण आता हे कुकीज बनवते तोपर्यंत तिकडे साईडला कढई आपल्याला गरम करायला ठेवायची. एक 5 ते 10 मिनटं छान मस्त गरम झाली की म्हणजे आपलं ओव्हन जसं आपण प्रीहीट करतो त्याच पद्धतीने आपली कढईसुद्धा काम करते. बरं, आता मी एक तवा ठेवला आहे खाली, जाड तवा घ्यायचा आहे. नंतर एक पॅन ठेवायचा आहे आणि हे बटर पेपर ठेवते मी. बटर पेपर मी रियूज करते, त्यासाठी हे तुकडे तुकडे दिसत आहेत तुम्हाला. पॅनवरती झाकण ठेवायचं, गरम होते तोपर्यंत इथे मी तुम्हाला कुकीज दाखवते. बघू शकता दिसायला किती छान दिसत आहे. जेवढे दिसायला छान दिसतात तेवढेच टेस्टला खूप छान लागतात. तुम्ही एकदा जरूर नक्कीच ट्राय करा. मुलांचे तर फेवरेटच असतात हे कुकीज, त्यामुळे आज ही रेसिपी त्यांच्यासाठी बनवलेली आहे. आता पॅनमध्ये कुकीज ठेवल्यानंतर गॅस आपल्याला बारीक ते मीडियम यामध्ये ठेवायचा आहे आणि 20 ते 25 मिनटं छान बेक करायची. बेक केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मस्त छान आपली कुकीज बेक झालेली आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं दुधामुळे थोडंसं कुकीज फ्लॅट होतात, तसं ते चॉकलेट कलरमध्ये फ्लॅट झालेले आहे आणि आपले व्हाईट जे आहेत ते एकदम लाईट आणि फ्लफी दिसतात. पण टेस्टमध्ये काही फरक पडत नाही आणि ते क्रंचीसुद्धा होतात.
फर्स्ट बॅच मी काढून घेतलेला आहे. काढताना थोडंसं हलक्या हाताने काढायचं. ते गरम असतात तेव्हा ते मऊ राहतात. थंड झाल्यावरती ते एकदम कडक होतात, छान क्रंची होतात. सेकंड बॅच मी बेक करायला ठेवलेला आहे. फर्स्ट बॅच मी तुम्हाला दाखवते. मस्त छान आपली कुकीज बेक झालेली आहे. बघू शकता छान जाळीसुद्धा पडली आतमध्ये आणि खूप हलके लागतात खायलासुद्धा. खूप टेस्टी आहे रेसिपी. जरूर नक्की ट्राय करा. आणि विषय असा आहे, आमच्या घरात मम्मीला आमच्या चॉकलेट चालत नाही. त्यासाठी मी अर्धं जे पीठ उरलं होतं पांढरं, त्याच पिठाची अशी ही नानकटाई बनवलेली आहे आणि ती बेक केलेली. बघू शकता किती छान मस्त बेक झाली आहे. चला मग रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचसोबत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.